हॅलो, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर बघा, सर्वात प्रथम शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. सकाळची वेळ आहे आणि हा व्हिडिओ आहे ना दत्त जयंतीच्या दिवशीचा आहे. बरेच दिवस झाला आपल्या चॅनलवर मी लॉंग किंवा शॉर्ट कोणतेही व्हिडिओ अपलोड केले नाही. त्याबद्दल सॉरी, कारण आहेत ना आपले सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर्स थोडे असले ना तरी पण म्हणजे जे बघणारे आहेत ना, म्हणजे नेहमीचे व्ह्यूवर्स, त्यांना आता आपल्या व्लॉगची सवय झालेली आहे. म्हणजे आणि 2-3 दिवस जरी व्लॉग्स किंवा शॉर्ट व्हिडिओ जरी अपलोड नाही केले ना तरी पण लगेच कमेंट येतात की ताई तब्येत बरी आहे का तुझी, व्हिडिओ अपलोड का नाही केला. जरी यूट्यूबवर कमेंट नसल्या तरी पण जे नातेवाईक जे नेहमीचे बघतात ना ते पण व्हॉट्सअपला कमेंट करतात, म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज करतात की व्हिडिओ का नाही आज अपलोड केला असा. तर त्यासाठी सॉरी. असो, तर बघा इथे दत्त जयंती होती. मग मस्त सर्व सकाळची म्हणजे आज मी हातातच लादी पुसून घेतली. तशी पण मी दररोज मोपमध्ये लादी साफ करत असते, म्हणजे पुसत असते, पण आज वेगळीच एनर्जी होती आणि म्हणजे मस्त प्रसन्न पण वाटत होतं. म्हणून म्हटलं हातानेच लादी पुसावे, कारण हाताने आणि किंवा मोपने पुसलेले बराच फरक असतो आणि त्या दिवशी प्रसन्नच वाटत होतं. म्हणून मी मस्त हातानेच लादी वगैरे पुसून घेतली. देवपूजा वगैरे, उपासना वगैरे मस्त सकाळी लवकरच उठून केलेली. फक्त हा हार बनवून घालायचा होता. मग सर्व लादी वगैरे पुसून घेतली. त्यानंतर हार लगेच बनवून घेतला आणि समर्थांना घालून घेतला. त्यानंतर बघा असं काहीसं मस्त क्लीन वाटत होतं. बघा मोपमध्ये पुसली ना की थोडं असं म्हणजे बरोबर नाही वाटत आणि हाताने पुसलेली एकदमच प्रसन्न वाटत होता आणि तो समाधान पण असतो हाताने पुसलेल्याचा. तर बघा इथं मस्त असं देवघर वगैरे संपूर्ण घरच क्लीन करून झालेलं माझं. त्यानंतर मी आलेले किचनमध्ये. बघा दत्त जयंती होती म्हणून काहीतरी गोडाचं नैवेद्य बनवायचं होतं. तर मग मी इथं गव्हाची जे शेवया असतात ना त्याच बनवायला घेतलेल्या. बघा, कारण मुलांना पण आवडतात आणि पटकन होण्यासारखा होता, कारण हे झाल्यानंतर मला टिफिनसाठी पण बनवायचं होतं. तर बघा पहिलं म्हणजे रोस्टेडच होत्या, तरी पण मी तुपामध्ये थोड्याशा रोस्ट करून घेतल्या शेवया. रोस्ट केल्या ना तरी पण तुपामध्ये तर मस्त सुटसुटीत अशा होतात. काव्याला सुटसुटीत आवडतात, त्यासाठी मग मी इथं सुटसुटीतच करायचे घेतलेलं. बघा तशी पण मी यांची म्हणजे थोडीशी अशी पातळसर ठेवते, म्हणजे खीर पण चांगली लागते या शेवयांची, पण मी आता अशी सुटसुटीतच बनवत होते. तर बघा पहिल्यांदा मस्त असं तुपामध्ये भाजून घेतले त्यानंतर दूध, साखर आणि जे काजू बदाम वेलची होती ना ते टाकून मस्त अशी ही बनवून घेतली. जवळजवळ 8:15ची वेळ झालेली. काव्याला 8:45 वाजता घरातून निघायचं होतं. मग माझा हा ब्रेकफास्ट म्हणजे खाऊन जाणार होती ती हे, आणि तिच्यासोबत जो टिफिन द्यायचा होता ना तो पण मला बनवायचा होता, म्हणून ही पटकन होईल म्हणून हीच बनवायला घेतलेली. आणि टिफिनमध्ये पण मी साधा आणि सिंपलच बनवलेला. बघा असाच फ्लावर मटारचा पुलाव बनवलेला सिंपल, जो की मुलांना म्हणजे दोन्ही पण आवडतो आणि मला पण आवडतो पर्सनली. पण या दिवशी माझा उपवास होता, गुरुवार पण होता, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती. माझा तर उपवास होता, पण मुलांसाठी आणि नैवेद्यासाठी मी हे बनवलेलं. बघा काव्या यावेळी तयारी करत होती, पण जियांशला ना म्हणजे मी उठवलंच नव्हतं खरं तर. आता आहे ना आमच्याकडे तरी खूपच थंडी, गावाकडे जास्त झाडझुडपं असतात ना त्याच्यामुळे, आणि आमच्या गावाशेजारी म्हणजे गावातच आमच्या नदी पण आहे, त्याच्यामुळे थंडी तरी खूपच आहे सध्या तरी आमच्याकडं. त्यामुळे मी जियांशला तरी काय उठवलं नव्हतं. काव्या तयारी करणार होती. कारण जियांशला आहे ना थोडं लेट स्कूलमध्ये जायचं असतं, त्याच्यामुळे मग मी इथं तयारी करून घेतली. कारण त्याला तो जर उठला ना की मग मला त्याच्याच मागे लागायला थोडा 10-15 मिनटं तरी माझी त्याच्या मागे लागतात. मग मी काव्या स्कूलमध्ये गेल्याशिवाय तरी मी त्याला काही उठवत नाही. बघा 10 ते 15 मिनिटातच आपली ही शेव तयार झालेली बनवून. त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं काव्याला, आणि म्हणजे काव्याला, आईंना आणि बाबांना तिघांना मी ही दिली पण, म्हणजे ब्रेकफास्टसाठी दुसरं काय मी बनवलं नव्हतं, चपाती वगैरे काय. आज काव्या एकीकडे खात होती ना, मग तेव्हा तिच्या पण वेण्या घालून घेतल्या, कारण इतका काय वेळ पण उरत नाही. ती रोज जेव्हा खात असते ना तेव्हाच मी तिच्या वेण्या पण घालत असते, म्हणजे एकीकडे तिचं खाणं चालू असतं ना दुसरीकडे माझं केसा विंचारणं चालू असतं. असो, तर बघा सकाळची सर्वांचीच, माझ्यासारखीच सर्वांचीच आयांची मुलांची गडबड चालूच असते. तर बघा तरी पण आमच्याकडे ना काही म्हणजे मुलांची शाळा आहे ना 7:30ला 7ला अशी असते, पण त्यातल्या त्यात काव्याचं तरी बरं आहे आणि जियांचं तर त्याहूनच बरं, म्हणजे त्यांच्यासोबत माझी पण अजून दगदग झाली असती. लेटच आहे त्याच्यामुळे जरा बरं आहे, तरी पण माझी घाईच होते काव्याला स्कूलमध्ये पाठवता. तर बघा इथं सर्वांनी ब्रेकफास्ट करून घेतला. माझा तर उपवास होता. ज्या दिवशी माझा उपवास असेल ना त्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत माझे 2 तरी चहा होतात. नंतर मग मी माझ्या उपवासाच्या नाश्त्याचं काय असेल ते बघून घेते, कारण दोन्ही मुलं शाळेत गेल्यानंतर म्हणजे त्यांना अगोदर काय द्यायला लागतं. दोन्ही पण मुलं शाळेत जातात आणि नाश्त्याचं वगैरे झाल्यानंतर आई बाबा पण मळ्यावर जातात. मग असते ते मी एकटीच घरी माझं मग मी करते. कधी मग उपवास असला ना का मी काही
म्हणजे असा नाश्त्यासाठी करत पण नाही, पण कधी कधी जास्तच अशी भूक असली ना तर मग करते. जास्त करून तरी एकट्याला उपवास असला ना की काही नाश्त्याचं करायला कंटाळा पण येतं. एक दोन म्हणजे आपल्या घरातील कोणी एखादी व्यक्ती आपल्यासोबत असेल ना उपवास, मग जबरदस्तीने करायलाच लागतं. मला नको असलं तरी पण दुसऱ्या माणसासाठी करायलाच लागतं. असं तर बघा इथं मुलांना मी देऊन दिली ही शेवया आणि लगेचच काव्याची केसं वगैरे विचारून घेतली. तिला वेळच झालेला, मी टिफिनचा वगैरे ती गेल्यानंतर हा टिफिन बनवलेला. कारण काव्य आहे ना क्लासला लवकर जाते 8:30 पावणे 9 वाजता आणि तिच्या मागून काही मुलं क्लासला जात नाहीत ना, ती 10:30 पावणे 11 वाजता जातात. तर मग मी कधी कधी जर उशीरच झाला ना मला टिफिन बनवायला काव्यासाठी, तर मग मी तो जी लेट जातात ना, फक्त शाळेत जातात ना त्यांच्यासोबत मग मी तिचा टिफिन पाठवून देते. म्हणजे मग तिच्यापर्यंत तो पोहोचतो दुपारच्या वेळेत. तर मग दररोज मी सकाळी म्हणजे चपाती भाजी बनवते आणि चपाती दररोज मुलं चहासोबत दुधासोबत काय खाऊन जातात. मग ती चपातीसोबत काही भाजी पटकन बनवली ना की मग तिचं टिफिन मी तिच्यासोबतच देते. आज कसं माझा शेवया वगैरे आणि थोडी क्लिनिंगची पण मी अगोदरच कामं करून घेतली, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. मला माहिती होतं मला उशीर होईलच, पण मी काव्याचा डबा म्हणजे पाठवून देणं असंच माझ्या मनात होतं, म्हणून मग काय मी इतकी गडबड केली नाही. कारण मग ही साफसफाई जर लवकर झाली नाही ना मग नंतर आपलं म्हणजे मन मानत नाही, म्हणजे असं जरा चुकल्यासारखं वाटतंय. सकाळी सकाळी लवकरच साफसफाई झाली ना मग जरा बरं वाटतं देवपूजा वगैरे. म्हणून मग मी थोड्या वेळातच टिफिन बनवलेला बघा. मटार, फ्लावर, बटाटा असं म्हणजे साधं सिंपलच मी पुलाव बनवलेला. जास्त तिखट पण नाही आणि मस्त असा सिंपलच, आणि लोणच्यासोबत दोन्ही मुलांना आवडतो. म्हणून मग मी हाच दिलेला त्यांना दोघांना पण करून. असं तर बघा सकाळची तर माझी इथं जवळजवळ टिफिन माझा लास्ट होता. कारण तुम्ही बघितले माझी लादी वगैरे सर्व मी अगोदरच आवरून घेतलेली आणि मधल्या वेळात भांडी कपडे पण माझे झालेले. नंतर मग आईबाबांसाठी साधा सिंपलच आपली मुगडाळीची आमटी आणि भात बनवलेला आणि त्यात पण पुलाव होताच. मग त्यांचं त्याच्यातच होणार होतं. माझ्यासाठी मी रताळेच उकडवून घेतलेले, कारण जास्त काही मला तामझाम एकटीसाठी करायला पण कंटाळा येतं त्याच्यामुळं. तर बघा त्यानंतर जियांश पण 11:15 11:30 पर्यंत स्कूलमध्ये गेलेला आणि त्यानंतर म्हणजे थोडा आराम करून माझा, जसं मी तुम्हाला 1-2 व्हिडिओच्या आधी सांगितलेलं बघा की मी दिवसातून 2 तास काही म्हणजे वेगळ्या कामासाठी देते. 2 ते 4, कधी कधी 2 ते 4:30 पण होतात, पण मी ते तुमच्यासोबत शेअर करीनच येत्या 2-3 म्हणजे एखाद्या व्लॉगमध्ये की मी कुठे माझा टाईम स्पेंड करते. म्हणजे चांगल्याच कामासाठी करते माझ्या मते तरी, चांगलंच कामासाठी करते मी. तुमच्यासोबत ते पण शेअर करीन. आणि असं तर बघा, आणि त्यानंतर मग जियांश स्कूलमध्ये आलेला मी 4:30 वाजता जेव्हा त्या कामावरून आलेले ना माझ्या, त्यानंतर मग मला ह्या साडीला फॉल लावायची होती. दत्त जयंती होती आणि माझ्या बहिणीच्या गावात म्हणजे दत्त मंदिर आहे तिच्या घराच्या साईडलाच, मग तिथं चांगला उत्सव असतो मोठा. मग दरवर्षी आम्ही तिथं जातो दर्शनासाठी. तर मग तिकडून आल्यानंतर मग मी आता तुम्ही मागच्या काही व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी या साडीवरचा ब्लाऊज शिवलेला, तर त्या साडीला फॉल लावायची बाकी होती. मग तीच फॉल पण लावून घेतली, कारण मला ही साडी लावून जायचं होतं, म्हणून मग मी या साडीला पण फॉल लावून घेतली. मागे तुम्ही बघत असाल जियांश स्कूलमध्ये येऊन जरा म्हणजे झोप झालेली त्याची आणि जरा म्हणजे जो डोळ्यावर झोपच होती त्याच्या, पण त्याला मीच उठवलेलं कारण आम्हाला जायचं होतं बघा. आम्ही आलेलो त्यानंतर तिथं पूजा वगैरे पण असते दत्त जयंतीच्या निमित्ताने, आणि म्हणजे आम्ही सर्वच गेलेलो, काव्या, जियांश, मी, काव्याचे पप्पा. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि बघू शकता तुम्ही किती प्रसन्न अशी मूर्ती वाटत होती. असं दर्शन वगैरे घेऊन घेतलं आम्ही. आणि तिथे त्यांच्या गावात आहे ना इतकी गर्दी असते ना दत्त जयंती त्या दिवशी, तुम्ही बघाल पुढे पूर्ण म्हणजे अंगणच भरलेला. जवळजवळ 3-4 गावांची तरी पूर्ण माणसं असतात तिथं, आणि जी म्हणजे आमंत्रण वगैरे पण करतात ना ती सर्वीकडे, मग तिकडची ज्याची त्याची पाहुणी सर्वच अशी जमतात. आम्ही तर दरवर्षी, माझ्या लग्न झाल्यापासून तर मी दरवर्षीच जात असते, वस्तीलाच मी जात असते. म्हणजे आम्ही सर्व बहिणी तिथं वस्तीलाच जात असतो. पण गुरुवार होता ना त्या दिवशी आणि शुक्रवारी माझी बैठक असते, मग त्याच्यामुळं मग मी काय वस्तीला राहिली नाही. दुसऱ्या दिवशी लगेचच बैठक होती त्याच्यामुळं. त्यानंतर इकडे बघा इतकी गर्दी असते ना, जवळजवळ 3 ते 4 गावांची माणसं इथं जमतात. आणि इकडे बघा म्हणजे ज्याची त्याची पाहुणी वगैरे पण जमले, म्हणजे आमंत्रणच करतात ती, आणि इतकी सारी पाहुणी. आता तुम्ही बघू शकत असाल किती माणसं, आणि इतकीच म्हणजे याची अगोदर पण इतकीच माणसं जेवण वगैरे झालेली, आणि आम्ही गेलेलो ना त्याच्यानंतर पण किती माणसं जमलेली असतात. आणि त्यांचं गाव पण खूपच मोठं आहे त्याच्यामुळं. आणि इकडे बघा मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर आलेलो आम्ही घरी. असं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.